नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मान्सून अजून सुद्धा महाराष्ट्रात दाखल झाला नाहीये. 15 तारखेच्या आधी तो महाराष्ट्रात दाखल होईल, अख्खा महाराष्ट्र व्यापेल इथपर्यंत आपल्याला सगळं माहिती आहे. पण अनेक प्रश्न या पावसाबाबत सध्या पडतायत. हा मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला तरी तो नेमका किती बरसणार आहे, किती टक्के बरसणार आहे, तो कसा बरसणार आहे आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, या संदर्भातले सगळे प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. आणि मान्सूनची सध्याची प्रोग्रेस ही सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सध्या तुम्ही माझ्या मागे बघताय ती आहे सॅटेलाइट इमेज. हा वरती तुम्हाला दिसतोय तो महाराष्ट्राचा भाग आहे आणि खाली जसं की मी तुम्हाला सांगते, एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इथे तयार झालेलं आपल्याला दिसतंय. यामुळे काय होतंय, या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा मान्सूनचा पाऊस नाहीये, हा मान्सून पूर्व पाऊस आहे. मान्सून अजून सुद्धा महाराष्ट्रात दाखल झाला नाहीये. पण या वादळी पावसामुळे काय होतंय, तर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई अजून सुद्धा करू नये, असं आवाहन जे आहे ते हवामान तज्ञांनी केलेलं आहे. हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि 98% यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या 98% पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलंय. आता इकडे बघा, आपण जर इकडे बघितलं की मी तुम्हाला सांगितलं, या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे केरळमध्ये जो मान्सून दाखल व्हायला हवा होता 1 जूनला, त्या मान्सूनला येण्यास अडचणी निर्माण झाल्या. कारण हे जे वारे आहेत, या वाऱ्यांमुळे मान्सूनचे वारे जे आहेत ते प्रभावित झाले आणि त्यामुळे जे आहे मान्सूनचा पाऊस 1 जूनला केरळमध्ये दाखल झाला नाही. तो जरा लेट केरळच्या किनारपट्टीलगत आला. त्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होईल आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच 15 जूनपर्यंत कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा सगळा भाग जो आहे तो मान्सून व्यापेल असा अंदाज आहे. आता आपण पुढची इमेज बघूयात. मान्सूनची नेमकी प्रोग्रेस काय आहे, तो महाराष्ट्रात कधी दाखल होऊ शकतो हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी 98% जो पाऊस आहे तो यंदा महाराष्ट्रात पडेल असं सांगितलं. आयएमडीने देशभराचा जो आहे तो अंदाज व्यक्त केलेला होता आणि 90% पाऊस महाराष्ट्रात देशामध्ये पडेल असा अंदाज व्यक्त केलेला होता. आता त्यांनी नेमकं काय म्हटलंय बघा, त्यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे, तर पावसात खंड पडण्यामध्ये शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पेरणीच्या शेतकऱ्यांनी घाई करू नये असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. कमी कालावधीच्या पिकांचं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं. ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, उडीद, चवळी या पिकांचं त्यांनी उत्पादन घ्यावं आणि ठिबक सिंचनाचा वापर करावा. आता ही सध्या आपण मान्सूनची प्रोग्रेस बघतोय माझ्या मागे. 1 जूनला असं की मी सांगितलं मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज होता, पण तो लेट दाखल झाला. आता सुद्धा हवामान विभाग आपल्याला काय दाखवतंय बघा, केरळच्या किनारपट्टीलगत हा पाऊस आलेला आहे. अजून सुद्धा त्याने केरळमध्ये एंट्री केलेली आहे. हे आपल्याला या मॅपच्या आधारे अजून सुद्धा दिसत नाहीये. हवामान विभागाने ते अजून सुद्धा ऑफिशियली सांगितलेलं नाहीये की तो केरळमध्ये दाखल झालाय. अर्थात केरळमध्ये मान्सूनला पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याने त्याची पुढची आगेकूच सुरू केलेली आहे असं आपल्याला कळतंय. आणि हा जो मान्सून आहे हा 5 जून पर्यंत कर्नाटक आणि 10 ते 15 जून दरम्यान महाराष्ट्राचा सगळा भाग व्यापेल असा जो अंदाज आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, रामचंद्र साबळे हवामान तज्ञ जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या 98% पाऊस पडेल. हा 98% पाऊस आता जास्त आहे की कमी आहे, तर आपण जर बघितलं तर सरासरीच्या जास्त पाऊस म्हणजे 100%हून पाऊस जर झाला तर तो चांगला पाऊस मानला जातो. 98% पाऊस सुद्धा जर आपण बघितलं तर तो कमीच पाऊस आहे. पण बऱ्यापैकी पुणे असेल, विदर्भातील जिल्हे असतील, तिथे सरासरीच्या 100% पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कारण आता जो पाऊस पडतोय तो वादळी पाऊस आहे. त्याच्यामुळे जमीन योग्यरित्या ओली झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. 15 तारखेनंतर पेरणी करावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ही सगळी मान्सूनची सिच्युएशन होती. आपण पुढच्या इमेजच्या आधारे थोडक्यात अंदाज बघूयात कुठे कशा प्रकारचा पाऊस असेल. अर्थात या संदर्भात आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलाय. कोणत्या भागांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिलंय, तो वेगळा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. पण आपण थोडक्यामध्ये कोणत्या भागांना काय अलर्ट दिला हे तुम्हाला मी सांगते. 2, 3, 4 आणि 5 तारखेचा हा सगळा अंदाज आहे. 2 तारखेला आपण जर बघितलं तर विदर्भ असेल, सगळा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल, संभाजीनगर, जालन्याचा भाग असेल, कोकण असेल, पालघर, ठाणे आणि मुंबई हे 4 जिल्हे सोडले तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की वादळी पाऊस आहे. 3 तारखेचा अंदाज आपण जर बघितला तर 3 तारखेला सुद्धा आपल्याला तेच दिसतंय. विदर्भ असेल बघा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा सगळा भाग आणि कोकणामध्ये वादळी पाऊस बरसणार आहे. आपण 4 आणि 5 तारखेचा अंदाज बघूया. 4 आणि 5 तारखेला सुद्धा
उष्णतेची लाट कुठेच नाहीये आणि वादळी पावसाची शक्यता जी आहे ती महाराष्ट्रात वर्तवण्यात आलेली आहे. हा वादळी पूर्व पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे. सोसाट्याचे वारे, जोरदार असे वारे आणि विजांसह हा पाऊस बरसतो आणि त्यामुळेच या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. तर हा सगळा मान्सूनचा अंदाज होता. अर्थात मान्सून जशी पुढची प्रोग्रेस करेल, तो जशी आगेकूच करेल, तशी आम्ही तुम्हाला अपडेट देऊच. पण सध्या तुमचे आणखीन काही प्रश्न असतील या मान्सूनबद्दल, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका.